दादाला केळवणासाठी बोलवलेलं. दुपारी मार्केटला जाऊन डेकोरेशनसाठी काही गोष्टी आणल्या. मधून पडदा बाजूला सारल्यावर जसा दिसेल तसा फॉईल कर्टनचा लुक करायचा होता. फॉईल स्ट्रिंग्स टेम्पररी एवढ्या हाईटवर अडकवल्या की अरूच्या हातात येणार नाहीत. पडदा एकत्र करून बांधून ठेवलाय असा लुक येण्यासाठी मास्किंग टेप चिकटवली आणि त्यावर डबल साइडेड टेप चिकटवली. त्यावर चिकटवली फुलं जेणेकरून टेप्स झाकल्या जाव्या. केळवणचं कटआउट चिकटवलं. पूर्ण नाव लिहिण्यापेक्षा इनिशियल्स लिहिणं सोपं म्हणून डबल साइडेड टेपने AT लिहिलं. झेंडूची अख्खी फुलं नीट चिकटली नसती म्हणून पाकळ्या चिकटवल्या. अरूपासून स्ट्रिंग्स वाचवून ठेवायला हव्यात हे मी का म्हटलेलं कळतंय ना तुम्हाला. इनिशियल्स तर रेडी झाले. आता काढायचं चे अक्षर. AT चे केळवण. मग नवऱ्याला कामाला लावलं आणि त्याने कामगिरी फत्ते केली. चेला पांढऱ्या शेवंतीने सजवलं. दोनकडे 2-2 माळा अडकवल्या आणि दादा आल्यावर अडकवलेल्या स्ट्रिंग्स मोकळ्या सोडल्या. डेकोरेशन काहीसं असं दिसत होतं. फॉईल स्ट्रिंग्स थोडं अति होतंय असं वाटल्याने ते काढून टाकल्या आणि असं मोकळं ढाकळं डेकोरेशन ठेवलं. सगळे प्रॉडक्ट्स टॅग केलेत. स्क्रीनवर दिसत असतील. तिथून खरेदी करू शकता.